नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आता आपण बातम्या विस्ताराने पाहूयात। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। सुनेत्रा पवारांना राज्यसभेसाठी उमेदवारी मिळणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। सुनेत्रा पवार दुपारी 1:30 वाजता उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। आज राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। अजित पवार गटाकडून भुजबळांचंही नाव चर्चेमध्ये होतं, मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झालेलं आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अक्षय, 1:30 वाजता अर्ज भरण्याची शक्यता आहे। सुनेत्रा पवार 1:30 वाजता अर्ज भरू शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळते। नाव निश्चित कधीपर्यंत होणार आहे, काय माहिती मिळते? ऋषाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे या सगळ्या संदर्भातली अधिकृत माहिती जी आहे उमेदवाराची ती थोड्याच वेळात देणार आहेत। परंतु या सगळ्या प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेची जी रिक्त झालेली जागा आहे त्या रिक्त जागेसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि या संपूर्ण जागेकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छगन भुजबळ, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, आनंद परांजपे अशी अनेक नावं जी आहेत ती चर्चेत होती। परंतु सुनेत्रा पवार यांच्या नावाच्या संदर्भात विशेष आग्रह जो आहे तो पक्षातील आमदारांचा आणि कार्यकर्त्यांचा पाहायला मिळत होता आणि त्या सगळ्या संदर्भात अजित पवार अर्थात पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजित पवार यांना कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी पत्र लिहून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवरती पाठवा अशी मागणी केलेली होती। एकंदरीतच बारामतीची लोकसभेची निवडणूक पाहिली तर आपण पवार विरुद्ध पवार असा संघर्ष जो आहे तो थेट पाहायला मिळालेला। पुढच्या येत्या काळात जर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन राज्यसभेवरती पाठवण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं तर बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार हा संघर्ष जो होता तो आता कायम राहण्याची चिन्ह जी आहेत ती दिसून येतील। परंतु प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते थोड्याच वेळात या सगळ्या संदर्भातली अधिकृत घोषणा करतील आणि त्यानंतर दुपारी 1:30 वाजताच्या दरम्यान। नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।